हॅलो फ्रेंड्स, टेक्निकल गुरु चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। जसं की आपल्याला माहीत आहे की म्हाडा पुणे लॉटरीची जी तारीख जी आहे ती वाढलेली आहे। जवळजवळ 30 मेपर्यंत तुम्हाला पुन्हा अर्ज करण्याची संधी आलेली आहे। काही लोक यामध्ये खुश पण झाले असतील, काही लोक नाराज पण झाले असतील, पण असो की म्हाडाचं हे नेहमीच असतं की तारीख ही एक्सटेंड होतच असते। तर त्यामुळे आपल्यालाही थोडा वेळ मिळालेला आहे नवीन नवीन साईट कव्हर करण्यासाठी। आपल्या पण अजून भरपूर साईटचा व्हिडिओ बनवायचा राहिलेला आहे। तर आपण या माध्यमातून सर्व साईटचा आपण व्हिडिओ कव्हर करणार आहोत। तर आज आपण जो व्हिडिओ बनवणार आहोत तो आहे NB टावर्स, जे की मोशीमध्ये साईट आहे। खूप लक्झरियस फ्लॅट्स आहेत इथे आणि चांगल्या एकदम प्राईम लोकेशनला आहेत। तर चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया। व्हिडिओला स्टार्ट करण्याआधी अगर आपल्या चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या साईटचा व्हिडिओ लवकरात लवकर पाहायचा आहे ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा, जेणेकरून आपण प्रेफरन्सने ती साईट आपण पहिले कव्हर करूया। तर चला स्टार्ट करूया व्हिडिओ। तर सुरुवातीला आपण या प्रोजेक्टची बेसिक माहिती पाहूया। तर याचा स्कीम कोड आहे 791। लोकेशन मी सांगितल्यावर मोशी आहे। फ्लॅट्स जे आहेत ते 2 BHK आहेत आणि 10 क्वांटिटी आहे फ्लॅट्स इथे। फक्त कार्पेट एरिया जो आहे 50.30 स्क्वेअर मीटर म्हणजेच 541 स्क्वेअर फूट आहे। आणि बिल्डरचे फ्लॅट्सुद्धा असेच आहेत, सेम टू सेम। यामध्ये काही कार्पेटमध्ये सुद्धा चेंज नाही आहे। याला जी इन्कम ग्रुपसाठी स्कीम आहे, ज्याचं डिपॉझिट आहे 20,708 रुपये आणि याची किंमत जी म्हाडाने ठेवलेली आहे ती आहे 28 ते 30 लाख रुपये। याचा जर प्रोजेक्ट आपण डिटेल पाहूया तर याचा डेट ऑफ कम्प्लिशन जे आहे ते 30/6/2026 आहे। याला लिटिगेशन्स कोणतेही नाहीत आणि या प्रोजेक्टमध्ये टोटल 2च विंग्स आहेत, A आणि B। आणि म्हाडा बिल्डिंगचे फ्लॅट जे आहेत कॉमन बिल्डिंगमध्येच आहेत, म्हणजे A विंगमध्ये आहेत, ज्यामध्ये कमर्शियल स्पेससुद्धा आहे, म्हाडाचे फ्लॅट्ससुद्धा आहेत आणि बिल्डरचे फ्लॅट्ससुद्धा त्यामध्येच आहेत सेम साईजचे। तर बिल्डिंग जी आहे त्याची आपण डिटेल पाहूया। तर A आणि B दोन्ही बिल्डिंग 20 फ्लोअरचेच आहेत। 4 फ्लोअर, प्रत्येक फ्लोअरला यामध्ये 4 फ्लॅट्स देण्यात आलेले आहेत। 2 लिफ्ट आणि 2 स्टेअरकेसेस आहेत आणि जो मधला पॅसेज आहे तो 2.2 मीटर एवढा आहे। तर याचे आपण थोडे 3D व्ह्यूज पाहूया कशाबद्दल बिल्डिंग्स आहेत ह्या असे बघा की 2 टावर्स आहेत असे NB टावर्स। दोन्ही साईडला रोड आहे, खाली कमर्शियल स्पेस, शॉप्स वगैरे आहेत आणि वर रेसिडेन्शियल फ्लॅट्स आहेत। तर अशा पद्धतीने हे नाईट व्ह्यू तुम्ही बघू शकता 3D। तर चला आता आपण याचा फ्लोअर प्लॅन पाहूया कशा पद्धतीने आहे। तर याचा फ्लोअर प्लॅन आहे, तुम्ही पाहू शकता। इथे ग्राउंड फ्लोअरला शॉप्स वगैरे आहेत L शेपमध्ये। हे खूप मोठे शॉप्स आहेत आणि काही पार्किंग पण आहे त्यामध्येच। आणि हा आहे फर्स्ट फ्लोअरचा प्लॅन, तुम्ही बघू शकता। फर्स्ट फ्लोअर प्लॅन फॉर म्हाडा आहे, तर म्हाडा इथं मेन्शन केलेलं आहे प्लॅनमध्ये सुद्धा। तर फर्स्ट फ्लोअरच्या मध्ये तुम्हाला सिक्युरिटी ऑफिससुद्धा, सोसायटी ऑफिससुद्धा फर्स्ट फ्लोअरला आहे। शिवाय ड्रायव्हर्स रूम किंवा फिटनेस क्लब वगैरेसुद्धा फर्स्ट फ्लोअरला देण्यात आलेलं आहे। आणि म्हाडासाठी 2 फ्लॅट फर्स्ट फ्लोअरला आहेत। आपण पाहूया इथं ह्या साईडला तुम्हाला दिसतात 2 स्टेअरकेसेस आणि 2 लिफ्ट्स आहेत आणि मधला पॅसेज जो आहे 2.2 मीटर एवढा आहे। आता हे 2 फ्लॅट्स आहेत म्हाडाचे। तर यामध्ये 101 नंबरचा फ्लॅट तुम्ही पाहू शकता की एंट्रीला लिव्हिंग रूम आहे, लिव्हिंग रूमला बाल्कनी आहे, किचन आहे या साईडला लगेच, आणि बेडरूम आणि इकडे एक बेडरूम आहे। टॉयलेट आणि बाथरूम सेपरेट देण्यात आलेलं आहे। फक्त एकाच फ्लॅटला इथं मास्टर बेडरूम बाल्कनी नाही आहे 101 नंबरच्या, बाकी सर्व फ्लॅटला बाल्कनी देण्यात आलेली आहे बेडरूमला। म्हणजे एक बाल्कनी हॉलला आहे आणि एक बाल्कनी बेडरूमला, अशा 2 बाल्कन्या प्रत्येक फ्लॅटला देण्यात आलेल्या आहेत। जे सर्व बिल्डर फ्लॅटप्रमाणे सर्व फ्लॅट्स आहेत, त्यामध्ये काहीच फरक नाही आहे। आता आपण सेकंड आणि थर्ड फ्लोअर बघूया की म्हाडासाठी आहे। म्हणजे फर्स्ट फ्लोअरला 2 फ्लॅट आणि सेकंड आणि थर्ड फ्लोअरला 4 असे टोटल 10 फ्लॅट्स आहेत म्हाडासाठी। आपण सेकंड थर्ड फ्लोअरचा प्लॅन पाहूया कसा आहे। तर तुम्ही इथेही बघू शकता, ते सुद्धा मेन्शन केलेलं आहे सेकंड अँड थर्ड फ्लोअर फॉर म्हाडा।
तर आपण 201 आणि 301 हा फ्लॅट पाहूया. याचे डायमेन्शन्स आपण पाहूया 201 आणि 301चे. जवळ सर्व फ्लॅटचे डायमेन्शन सारखेच आहेत, कोणतेही एक आपण पाहू शकतो. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता की हॉल जो आहे 3.1 × 4.5 म्हणजे 10/14.76 म्हणजे 14.5 आसपास फ्लॅट आहे. चांगला साईजमध्ये चांगला आहे फ्लॅट. त्याला बाल्कनी आहे 10/5ची. बाल्कनीसुद्धा खूप मोठी आहे फ्लॅटला. आणि किचन आणि हॉलच्यामध्ये तुम्हाला थोडासा स्पेस मोकळा दिसतो आहे की जो डायनिंग एरिया म्हणून सुद्धा यूजमध्ये येऊ शकतो. किचनचं माप जे आहे ते 9.5/10 आहे. एनक्लोज बाल्कनी पण त्या किचनला देण्यात आलेली आहे. तिचं मापसुद्धा 9.5/3-4 फुटाची आहे. आता ती आतमध्ये असेल किचनच्या किंवा वेगळा एरिया असेल ते पाहावं लागेल फ्लॅटमध्ये. याची बेडरूम जी आहे ती 10.5/10 आहे. आणि मास्टर बेडरूम जी आहे ती 10/11.5 आहे. आणि मास्टर बेडरूमला जी बाल्कनी आहे ती 11.5/4 अशी आहे. एकदम स्पेशियस असा फ्लॅट आहे हा. आणि याचा प्लॅनसुद्धा छान आहे. सर्व म्हणजे तुम्हाला सेपरेटसुद्धा असं एक म्हणजे प्रायव्हसीसुद्धा खूप म्हणजे चांगली राहते. अशा पद्धतीने हा फ्लॅटचा प्लॅन आहे. बघू शकता सर्व फ्लॅट सारखे आहेत, काही फरक नाही आहे मापामध्ये वगैरे. एका फ्लोअरला 4 फ्लॅट्स असे आहेत. आणि हे जे बिल्डर फ्लॅट्स आहेत आपण कम्पॅरिझनसाठी पाहूया. हा म्हाडा फ्लॅट आहे. आणि या साईडला तुम्ही बघू शकता की 4th फ्लोअरपासून 20 फ्लोअरपर्यंत बिल्डर फ्लॅट्स आहेत. सेम साईज आणि सेम डायमेन्शन्स आहेत याचेसुद्धा, बिल्डर फ्लॅटचेसुद्धा. यालासुद्धा बेडरूम, मास्टर बेडरूमला बाल्कनी आहे. लिव्हिंग रूमला सेम आहे, सर्व काही फरक नाही आहे. टॉयलेट आणि बाथरूम थोडंसं दिसतं आहे की थोडंसं मोठं यामध्ये दिसतं आहे टॉयलेट बाथरूम. एका दुसरे फ्लॅट तसे असतील, पण बाकीचे फ्लॅट म्हाडासारखेच आहेत. तर आता आपण गुगल मॅप्सवर पाहण्याचा प्रयत्न करूया की याचं ॲक्च्युअल लोकेशन कुठे आहे. तर गुगल मॅप्स ओपन करूया आपण मोबाईलवरच. तर हे तुम्ही पाहू शकता की गुगल मॅप्सवर पिंपरी चिंचवड एरियामध्ये येते हे. तर पिंपरी इथं झूम करून पाहूया. मी मार्क केलेले आहेत सर्व साईट्स म्हाडाच्या. त्यामध्ये हे जे मार्किंग आहे ते तुम्हाला दिसेल की NB टावर्स म्हणून आपण हे केलेलं आहे मार्क. ही ती साईट आहे. दोन्ही फ्रंट रोड जो आहे खूप मोठा रोड आहे, स्पाईन रोड असा आहे. स्पाईन सिटी मॉलकडे जाणारा रोड आहे, त्यामुळे स्पाईन रोड आहे तो. आणि इकडे आतमध्ये सुद्धा एक रोड गेलेला आहे. आणि इकडे एक वॉकेबल डिस्टन्सवर एक बीकॉन हायस्कूल म्हणून एक स्कूल आहे आंतरराष्ट्रीय, तीसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. खूप जवळ आहे स्कूल ही साईटच्या. आणि ही जी आहे इथं टाटा मोटर्स ही कंपनी आहे, तीसुद्धा वॉकेबल डिस्टन्सच दिसतं आहे. खूप मोठा एरिया आहे टाटा मोटर्स कंपनीचा. या इकडे तुम्हाला दिसेल स्पाईन सिटी मॉल आहे. ह्या कॉर्नरला खूप मोठमोठ्यामध्ये चांगल्या शाळा वगैरे सगळं म्हणजे एकदम प्राईम लोकेशन आहे हे. आणि भरपूर काही म्हणजे कंपन्या वगैरे पण सुद्धा आसपास आहेत. टाटा मोटर्स वगैरे आहेत. मोशी प्राधिकरणसुद्धा इथं जवळ आहे. लोकवस्तीसुद्धा इथं खूप छान आहे, चांगली आहे. आणि चांगले गार्डन्ससुद्धा इथं जवळपास आहेत. उदाहरणार्थ की अटल बिहारी वाजपेयी जे उद्यान आहे, जे नवीनच स्टार्ट झालेलं आहे 2 वर्षापूर्वी, ते सुद्धा याच इथून जवळच आहे. मॅपवर पाहूया. इथं बघा धीरज इंटरनॅशनल स्कूल, हे सुद्धा इथून जवळ आहे. आणि शाळा वगैरे खूप छान इथं आहेत. हे आहे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यान, ग्रीन कलर आहे.
बर्ड व्हॅली एक उद्यान आहे. तर आता आपण याचे मार्केट रेट कंपॅरिझन पाहूया की बिल्डर फ्लॅटचा रेट काय आहे आणि म्हाडा फ्लॅटचा रेट काय आहे. तर इथे मी पूर्ण स्क्रीनवर सर्व डिटेल्स दिलेले आहेत. बिल्डरचा फ्लॅट जो आहे सेम 541 स्क्वेअर फूट कार्पेट एरिया आहे आणि त्याची किंमत आहे 58.83 लाख रुपये, जे की आपण housing.com वर पाहिलेली आहे. आणि अगर पर स्क्वेअर फूट बघितले तर 10,874 पर स्क्वेअर फूट एवढ्याची किंमत पडते. आणि तोच म्हाडा फ्लॅट अगर घेतला तर 541 स्क्वेअर फूटचाच आहे म्हाडाचा फ्लॅटसुद्धा, ज्याची किंमत म्हाडाने दिलेली आहे 28.19 लाख. आणि ॲडिशनल चार्जेस आपण अंदाजे 5 लाख पकडले तरी 33 लाख रुपये किंमत होते फ्लॅटची. आणि 6,134 पर स्क्वेअर फूट एवढं याचं रेट पडतो आहे. तर आणि या एरियामध्ये रेंटसुद्धा खूप चांगले आहेत. या फ्लॅटलासुद्धा तुम्हाला चांगला रेंट मिळू शकतो. तर रेंटने देण्यासाठी तुम्ही सुद्धा अप्लाय करू शकता. एकदम चांगला एरिया आहे हा. बघू शकता रेटमध्ये सुद्धा जवळजवळ 60% पर्यंत आहे रेट. ह्या फ्लॅटचे आपण ॲडव्हान्टेज बघूया कसे आहेत की याचे ह्या जे साईट आहे याचे आसपासचे खूप वेल मेंटेन रोड्स आहेत. पब्लिक ट्रान्सपोर्ट तुम्हाला इझिली इथं अवेलेबल आहे. खूप चांगल्या शाळा आहे जवळपास. मार्केटसुद्धा वॉकेबल डिस्टन्सवर आहे. रेंट तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे चांगले इथं भेटू शकते. आणि अपकमिंग जो रिंग रोड आहे तो या साईटपासूनच जाणार आहे. हे सुद्धा एक चांगली गोष्ट आहे की तुम्हाला रिंग रोडने तुम्ही सिटीच्या बाहेर कुठेही निघू शकता. तर ही सुद्धा एक चांगली गोष्ट आहे की रिंग रोडच्या ही साईट खूप जवळ आहे. डिसॲडव्हान्टेज म्हणला तर इथे मोठमोठे रोड्स वगैरे असल्यामुळे फ्रिक्वेंट ट्रॅफिक जॅमसुद्धा इथं राहतो नेहमी. म्हणजे कंपन्या वगैरे असतात भरपूर आहेत त्यामुळे. आणि इंडस्ट्रियल एरिया आहे खूप आसपासमध्ये. हे एक फक्त मला डिसॲडव्हान्टेज वाटते यामध्ये. तर व्हिडिओला एंडपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर्व विचार करून ह्या स्कीमसाठी अप्लाय करा. ही आपली टॉप 5 मधली सुद्धा स्कीम आहे.